प्रॉब्लेम आपण सॉल्व करूयात. तर बघा पहिला प्रॉब्लेम, हाऊ मच करंट विल फ्लो थ्रू अ रेझिस्टर ऑफ रेझिस्टन्स 12 ओहम इफ अ बॅटरी ऑफ 18 व्होल्ट इज कनेक्टेड अक्रॉस इट. म्हणजे रेझिस्टन्स दिलेला आहे 12 ओहम आणि एक बॅटरी आहे, तिचं व्होल्टेज दिलेलं आहे 18 व्होल्ट अँड क्वेश्चन इज दॅट हाऊ मच करंट विल फ्लो. म्हणजे तुम्हाला करंट विचारलेला आहे. ओहम्स लॉ काय सांगतो, V इज इक्वल्स टू IR. V माहिती आहे, I शोधायचे आणि R सुद्धा माहिती आहे. तर आपण इथं ओहम्स लॉचा यूज करून हे एक्सप्रेशन सॉल्व करू शकतो. आणखीन एक हे एक्सप्रेशन सॉल्व करण्यासाठी सिंपल ट्रिक आपण शिकूया. बघा VIR या ट्रायंगल मध्ये मी ओहम्स लॉचे कॉम्पोनंट म्हणजे कुठले कुठले फॅक्टर येतात ओहम्स लॉ मध्ये ते लिहिलं. परत एक ट्रायंगल केला, त्या ट्रायंगल मध्ये ते कॉम्पोनंट लिहिले VIR आणि परत एकदा ते कॉम्पोनंट लिहिले VIR. जर तुम्हाला V काढायचं असेल तर IR चं मल्टिप्लिकेशन करा. जर I काढायचं असेल तर V डिवाइडेड बाय R. बघूया ट्रायंगल वरूनच लगेच लक्षात येतं. आणि R जर काढायचं असेल तर V डिवाइडेड बाय R. तर इथे तुम्हाला कॅल्क्युलेट करायचे I. सो करंट इज इक्वल्स टू V डिवाइडेड बाय R. व्होल्टेज किती दिलेला आहे 18 व्होल्ट. रेझिस्टन्स किती आहे 12 ओहम. सगळ्या व्हॅल्यू ह्या एकच सिस्टम मध्ये दिलेल्या आहेत, त्याच्यामुळे आपल्याला कन्वर्जन करायची इथे गरज नाही. फिजिक्स मध्ये आणखीन एक फॅक्टर महत्त्वाचा असतो, तो म्हणजे कॅल्क्युलेशन. मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन जर तुमचे परफेक्ट असतील तर फिजिक्सचे प्रॉब्लेम पटकन सॉल्व्ह होतात. सो बघा इथं आपण पहिल्यांदा शॉर्ट फॉर्म मध्ये घेऊयात. 2 6 12 and then 2 9 are 18. So 9 divided by 6. 6 1 are 6. 6 1 6. खाली शिल्लक राहिले 3. 6 ने काय दिलं भाग जर नाही. सो पॉइंट दिल्यानंतर हे झालं 30. 6 म्हणजे 30. 6 5 are 30. So your current is 1.5 ampere. तर एवढा व्होल्टेज दिल्याच्या नंतर त्या बॅटरीचा रेझिस्टन्स 12 ओहम असेल तर 1.5 एम्पियर करंट जनरेट होऊ शकतो. सो व्हेरी सिंपल क्वेश्चन, राईट डाऊन, नोट डाऊन. आता बघूया नेक्स्ट वाला. तर नेक्स्ट क्वेश्चन मध्ये रेझिस्टन्स काढायला सांगितलाय. कॅल्क्युलेट रेझिस्टन्स ऑफ कॉपर वायर. लेंथ दिलेली आहे 8 मीटर. एरिया ऑफ क्रॉस सेक्शन दिलेला आहे 2 मिलीमीटर स्क्वेअर अँड रेझिस्टिव्हिटी दिलेली आहे कॉपर वायरची 1.7 into 10⁻⁻8 ओहम मीटर. म्हणजे आता काही तो ओहम्स लॉचं एक्सप्रेशन यूज करून हा प्रॉब्लेम सॉल्व करता नाही येणार. लेंथ, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन आणि रेझिस्टन्स, रेझिस्टिव्हिटी हे सगळे फॅक्टर रेझिस्टिव्हिटी मध्ये येत होते. म्हणजे तुम्हाला यूज करायचं आहे रेझिस्टिव्हिटी इज इक्वल्स टू RA डिवाइडेड बाय L. मीटर SI सिस्टम मध्ये, ओहम मीटर SI सिस्टम मध्ये, पण एरियाची व्हॅल्यू मिलीमीटर स्क्वेअर मध्ये दिलेली आहे. सॉरी, मिलीमीटर स्क्वेअर मध्ये दिलेली आहे एरियाची व्हॅल्यू. ती तुम्हाला मीटर स्क्वेअर मध्ये करून घ्यावी लागेल. 1 मीटर म्हणजे 1000 मिलीमीटर. ओके, त्याच्यानंतर हे 1 मीटर 1 into 1000 मिलीमीटर. तर हे 1000 आपण इकडे पाठवलं. So 1 divided by 1000 meter is equals to 1 millimeter and that 1000 is 10 raised to 3. त्याच्या न्यूमरेटरला गेलं तर 10 raised to -3. So remember this, 1 millimeter is equals to 10 raised to -3 meter. हे कसं सांगण्यासाठी हे आपण केलं. So 1 millimeter means 10 raised to -3, but here millimeter square. So 2 into 10 raised to -3 square. Why square? कारण की मिलीमीटरचं स्क्वेअर दिलेला आहे, तर दोनदा तुम्हाला मिलीमीटरचं कन्वर्जन मीटरमध्ये करावं लागेल. ओके, आता सगळ्या व्हॅल्यू ह्या मीटरमध्ये आल्या, म्हणजे SI सिस्टममध्ये आल्या. सॉरी, लेंथ 1 मीटर, एरिया इन मीटर स्क्वेअर अँड रेझिस्टिव्हिटी ना ओहम मीटर. आता आपण व्हॅल्यू ठेवल्या की आपला क्वेश्चन सॉल्व्ह होणार आहे. आपल्याला रेझिस्टन्स काढायचं. सो आपण हे ट्रान्सफर करूयात. रेझिस्टिव्हिटी इनटू लेंथ इज इक्वल्स टू रेझिस्टन्स इनटू एरिया. सो एरिया इज इन डिव्हिजन. रेझिस्टिव्हिटी इनटू लेंथ डिवाइडेड बाय एरिया इज इक्वल्स टू रेझिस्टन्स. सो रेझिस्टन्स इज इक्वल्स टू रेझिस्टिव्हिटी इनटू लेंथ डिवाइडेड बाय एरिया. आता आपण व्हॅल्यू ठेवूया. बघा रेझिस्टिव्हिटी किती दिलेली आहे 1.7
7 into 10 raised to minus 8, लेंथ आहे 1 मीटर, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन दिलेला आहे 2 into 10 raised to minus 3 स्क्वेअर, minus 3 चा स्क्वेअर आणि पॉवरचा स्क्वेअर आहे म्हणजे हे होईल 10 raised to minus 6. ओके, हा पॉइंट आपण शिफ्ट करून घेऊया. तर हे होईल 10 raised to minus 8 into 10 raised to minus 1 divided by 2. हे minus 6 जर वरती गेलं ते हे होईल 10 raised to 6. आता 2 ने आपण 17 ला डिवाइड करूया. 2 8 जा 16. सो 1 इज रिमेनिंग. पॉइंट दिला आहे झालं 10. 2 5 जा 10. 8.5 हे minus 8 and minus 1 10 raised to minus 9 आणि हे 10 raised to minus 9 मधून जर तुम्ही 6 सबट्रॅक्ट केलं तर शिल्लक राहील 10 raised to minus 3. So resistance is 1.5 into 10 raised to minus 3 ohm. लक्षात ठेवा रेजिस्टन्स हा ओहम मध्ये मोजला जातो. अशा पद्धतीनं आपण हा प्रॉब्लेम सॉल्व केलेला आहे. याचं सोल्युशन तुम्ही लिहून घेऊ शकता. कॉपर वायर हॅज अ रेजिस्टन्स ऑफ 0.5 ओहम. तर बघा एक कॉपर वायर आहे त्याचा 0.5 ओहम एवढा रेजिस्टन्स आहे आणि दुसऱ्या कॉपर वायरचा मास हे पहिल्या एवढंच आहे आणि त्याची लेंथ मात्र डबल आहे. तर सेकंड वायरचा रेजिस्टन्स विचारलेला आहे. समजा आपण म्हणजे फर्स्ट वायर आहे त्याचा रेजिस्टन्स 0.5 ओहम आहे असं कन्सिडर करूया. ओके, आणि कॉपर वायरची पहिल्या लेंथ आपण L1 आहे आणि दुसऱ्या कॉपर वायरची लेंथ L2 आहे असं कन्सिडर करूया. सो L2 is 2L1. The first one is double in the length of the first, same mass as the first one and is double in the length of the first. दुसऱ्या वायरचा मास पहिल्या एवढंच आहे पण लेंथ पहिल्या वायरपेक्षा डबल आहे. हा आपण डेटा लिहून घेतला आणि आपल्याला क्वेश्चन असा विचारलेला आहे की दुसऱ्या वायरचा रेजिस्टन्स किती आहे. ओके, तर बघा हे सेम मास पासून दोन्ही वायर बनलेले, सॉरी या दोन्ही वायरचा मास सेम आहे म्हणजे या दोघांची डेन्सिटी कशी आहे सेम. सो बोथ हॅव अ डेन्सिटी सेम. डेन्सिटी सेम असल्यामुळे यांचं व्हॉल्यूम कसं असेल सेम असेल. सो व्हॉल्यूम ऑफ फर्स्ट वायर इज इक्वल्स टू व्हॉल्यूम ऑफ सेकंड वायर. ओके, आपण हे सॉल्व का करतोय कारण हे दोन वायर दिलेले आहेत आपल्याला आणि हे दोन्ही वायर कॉपर पासून बनलेले आहेत. म्हणजे याचा अर्थ काय होतो तर पहिल्याची रेझिस्टिव्हिटी इज इक्वल्स टू दुसऱ्याची रेझिस्टिव्हिटी. रेझिस्टिव्हिटीचं एक्सप्रेशन काय असतं RA डिवाइडेड बाय L. ओके, म्हणजे तुम्हाला रेझिस्टन्स दुसऱ्याचा काढायचा पहिल्याचा माहिती आहे. लेंथ मध्ये काय रिलेशन आहे हे ठाऊक आहे पण आपल्याला एरिया मध्ये काय रिलेशन आहे हे माहित नाही. हे शोधण्यासाठी आपण हे यूज करूया. दोघांचं मास सेम आहे म्हणजे डेन्सिटी सेम आहे आणि डेन्सिटी सेम आहे म्हणजे दोघांचं व्हॉल्यूम सेम आहे. व्हॉल्यूमचा काय फॉर्म्युला असतो एरिया इनटू लेंथ. सो पहिल्याचा एरिया इनटू पहिल्याची लेंथ इज इक्वल्स टू दुसऱ्याचा क्रॉस सेक्शनल एरिया इनटू दुसऱ्याची लेंथ. तर आपल्याला इथं L2 ची व्हॅल्यू दिलेली आहे ती आपण इथे लिहूया. सो L2 इज 2L1 गिवन. सो L1 L1 गेट कॅन्सल. सो A1 इज इक्वल्स टू 2A2. एरिया मध्ये काय रिलेशन आहे हेही आपल्याला माहित झालं. लेंथ मध्ये रिलेशन माहित झालं. आता आपण ह्या गोष्टीचा यूज करून दिलेला प्रॉब्लेम सॉल्व करू शकतो. दोन्ही वायर कॉपर पासून बनलेले आहेत म्हणजे दोघांची रेझिस्टिव्हिटी सेम आहे. सो RA R1 A1 divided by L1 is equals to R2 A2 divided by L2. ओके, आपण A1 च्या जागेवर ठेवूयात 2A2 divided by L1 is equals to R2 A2 divided by L2 ची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे किंवा दिलेली आहे 2L1. L1 L1 get cancel. A2 A2 get cancel. ओके, तर बघा R1 into 2 is equals to R2. क्वेश्चन काय आहे कॉपर वायरचा रेजिस्टन्स 0.5 असेल तर दुसऱ्या वायरचा रेजिस्टन्स किती. तर आपण हे इथे ठेवून सॉल्व करू शकतो. पहिल्या वायरचा रेजिस्टन्स दिलेला आहे 0.5 ओहम आणि into 2. सो 0.5 into 2 इट इज 1 ओहम. सेकंड वायरचा रेजिस्टन्स असेल 1 ओहम. परत लक्ष द्या कसा सॉल्व करायचा हा प्रॉब्लेम. दिलेला डेटा लिहून घेतला आपण. सेम मास आहे डेन्सिटी सेम सो व्हॉल्यूम ऑल्सो सेम. व्हॉल्यूमचा काय फॉर्म्युला असतो एरिया इनटू लेंथ. आपण हे काय यूज
यूज करून प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा होता आणि रेझिस्टिव्हिटीसाठी 3 गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे. रेझिस्टन्स, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन आणि लेंथ. तर आपल्याला लेंथ मध्ये काय रिलेशन आहे हे ठाऊक होतं आणि एरिया मधलं रिलेशन शोधण्यासाठी आपण ह्या व्हॉल्यूमच्या कॉन्सेप्टचा यूज केला. एरिया मधलं रिलेशन शोधलं, लेंथ मधलं दिलेलं होतं ते या एक्सप्रेशन मध्ये ठेवून दिलं. पहिल्या वायरचा रेझिस्टन्स ठाऊक होता आणि दुसऱ्या वायरचा रेझिस्टन्स शोधायचा होता. एकच व्हेरिएबल शिल्लक राहिला आणि त्याची व्हॅल्यू आपण शोधून काढली आणि आपल्याला सेकंड वायरचा रेझिस्टन्स मिळाला 1 ओहम. Potential difference of 12 volt is applied across a resistor. It draws a current of 3 ampere. Potential difference दिलेला आहे 20 volt आणि करंट दिलेला आहे तुम्हाला 3 ampere. आणि परत काय केलंय 30 volt पोटेन्शियल डिफरन्स अप्लाय केलेला आहे आणि त्यावेळेस करंटची व्हॅल्यू किती असा क्वेश्चन विचारलेला आहे. म्हणजे एकाच याच्यामध्ये 2 व्हॅल्यू देऊन आपल्याला करंटची व्हॅल्यू विचारलेली आहे. तर बघा वायर तर काही बदललेलं नाही, त्याच वायरमध्ये फक्त पोटेन्शियल डिफरन्सची व्हॅल्यू चेंज केली आहे. म्हणजे याचा मीन काय होतो की दिलेल्या वायरचा रेझिस्टन्स हा कॉन्स्टंट आहे. बघा ओहम्स लॉचा यूज करूयात. VIR इथे आपल्याला रेझिस्टन्स काढायचा आहे. तर रेझिस्टन्सला राऊंड केला तर काय शिल्लक राहील V डिवाइडेड बाय I. V आहे 20 व्होल्ट आणि करंट दिलेला आहे 3 एंपियर. 3 6 जा 18. सो 2 इज रिमेनिंग पॉइंट दिला. वन्स अगेन 3 6 जा 18. वन्स अगेन 3 6 18 हे कंटिन्यू होत राहील. So 6.6 ohm is the resistance of that wire. Okay. आता रेझिस्टन्स भेटलेला आहे, हा काही रेझिस्टन्स चेंज होणार नाही. पण इथला करंट काढण्यासाठी आपण या रेझिस्टन्सचा यूज करूया. तर बघा VIR तुम्हाला शोधायचा आहे करंट. सो करंट इज इक्वल्स टू व्होल्टेज डिवाइडेड बाय रेझिस्टन्स. सो V दिलेला आहे 30 आणि रेझिस्टन्स आहे 6.66. तर आपण याला कॅल्क्युलेट करूया. पॉइंट दिला जो वरती तर हे होऊन जाईल 300 डिवाइडेड बाय 66. याला जर 2 ने डिवाइड केलं किंवा 3 ने डिवाइड केलं तर हे होईल 3 नोडी 6 3 नोडी 6 22 3 दाय 30. सो दिस विल बी 100. वन्स अगेन 50 डिवाइडेड बाय 11. सो 50 डिवाइडेड बाय 11 ला आपण डिवाइड करू शकतो. 11 1 11 11 2 22. सो 11 4 44. तर 11 5 55 होईल. तर 6 इज रिमेनिंग. सो वन्स अगेन पॉइंट दिल्यानंतर 60 होऊन जाईल आणि 11 5 55. सो your answer is 4.5 ampere current will be flow by applying potential difference 30 volt. जर 30 volt एवढा potential difference तुम्ही अप्लाय केला तर करंट असेल 4.5 ampere. बघा लक्षात ठेवा. त्याच वायरमधून पहिल्यांदा 20 व्होल्ट व्होल्टेज सेंड केलं होतं आणि नंतर तेच व्हॅल्यू 30 व्होल्ट मध्ये चेंज केली होती. म्हणजे मटेरियल तेच आहे, वायर तेच आहे, म्हणजे रेझिस्टन्सची व्हॅल्यू सेम असल्यामुळे आपल्याला इथल्या रेझिस्टन्सची व्हॅल्यू इथे यूज करून करंटची व्हॅल्यू शोधता आली. ओके. क्वेश्चन नंबर 5 सॉल्व्ह करूया. तर क्वेश्चन नंबर 5 मध्ये रेझिस्टन्स शोधायचा आहे. 2 वायरचे कंपॅरिझन आहे. पहिल्या वायरचा रेझिस्टन्स आहे 16 ओहम आणि दुसऱ्या वायरचा शोधायचा आहे. लेंथ मात्र काही चेंज केलेली नाही त्यांनी वायरमध्ये, पण त्यांनी पहिल्या वायरच्या डबल दुसऱ्या वायरची डायमीटर केलेली आहे. तर रेझिस्टन्स किती असेल असा क्वेश्चन आहे. तर बघा वायरचं क्रॉस सेक्शनल एरिया सर्क्युलर असतं. शेवटी वायर हे सर्क्युलर असतं म्हणजे एरियाचा फॉर्म्युला होईल. सर्कलच्या एरियाचा फॉर्म्युला असतो पाय r1 पहिल्याचा एरियावर a1 असं कन्सिडर करूयात. रेडियस r1 तर आपल्याला डायमीटर समजा d1 आहे असं कन्सिडर केलं तर आपल्याला डायमीटरच्या फॉर्ममध्ये घ्यावं लागेल. सो डायमीटर डिवाइडेड बाय 2 जर तुम्ही केलं तर हे होऊन जाईल रेडियस. ही असते सर्कलची डायमीटर आणि या डायमीटरला जर 2 ने डिवाइड केलं तर आपल्याला भेटणार आहे रेडियस. तर मी तर डायमीटरची व्हॅल्यू ठेवली कारण डायमीटर डबल केली असं सांगितलेलं आहे. सो d1 डिवाइडेड बाय 2 होल ब्रॅकेट स्क्वेअर. सो हियर पाय d1
R1 A1 divided by L is equals to R2 A2 divided by L. आता दोन्हीकडे L का लिहिलं? कारण की त्या दोघांची लेंथ कशी आहे? सेम आहे म्हणून. ते लेंथ कॅन्सल झाल्याच्या नंतर आपण एरियाची व्हॅल्यू ठेवूयात. R1 दिलेला आहे ते ठेवूयात 16 ओहम. एरिया A1 आहे 4d1 square divided by 4 R2 pi d1 square divided by 4 R2 into A2 ची व्हॅल्यू आहे pi d1 square get cancel, pi get cancel, so R2 is 16 divided by 4, so 4 into 4 16, 4 4 is 16, so here answer is 4 ohm. दुसऱ्या वायरचा रेझिस्टन्स असेल 4 ओहम, म्हणजे एकूण 4 पटीने रेझिस्टन्स कमी झाला. इथं तुम्हाला भेटेल R2 is equals to R1 divided by 4. जर आपण इथं 16 नंतर ठेवलं तर, म्हणजे जर तुम्ही डायमीटर डबल केली, लेंथ तेवढीच ठेवली, तर दुसऱ्या वायरचा रेझिस्टन्स हा 4 टाइम डिक्रीज होईल. तर बघा अशा पद्धतीने हा प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करू शकतो. याचं सोल्युशन लिहून घ्या. एरिया दिलेला आहे, सर्कलचा क्रॉस सेक्शनल वायरचा एरिया हा सर्क्युलर असतो म्हणून सर्कलच्या एरियाचा फॉर्म्युला परत डायमीटरच्या फॉर्ममध्ये ठेवलं आणि दिले